मराठा समाजाच्या प्रश्नांवर वेळोवेळी आक्रमक भूमिका संभाजी ब्रिगेड असेल किंवा मराठा सेवा संघाने घेतली आहे। एवढंच नाही तर केलेल्या कृत्याची जबाबदारी सुद्धा उचलायला मागे पुढे बघितलं नाहीये। याच संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर आपल्या बरोबर आहेत। सर, महाराष्ट्र वन मध्ये तुमचं स्वागत आहे। जय जिजाऊ, धन्यवाद। अनेकांना हा प्रश्न पडला आहे की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 22-23 मोर्चे मराठ्यांचे निघाले आणि लाखोंचे मोर्चे निघाले, पण या मोर्चांमध्ये कुठेही पुरुषोत्तम खेडेकर दिसले नाही। खेडेकर साहेब हे अमेरिकेला गेले होते आणि ते अमेरिकेला काय करत होते जेव्हा मराठा समाज रस्त्यावर उतरला, अशीही प्रतिक्रिया येते। जय जिजाऊ सर्व मंडळी। मराठा समाज क्रांती महामुक मोर्चांची सुरुवात झाली त्यावेळेस मी महाराष्ट्रातच होतो। मराठा सेवा संघासह आमचे सर्व संघटना आणि समाज बांधव त्यामध्ये सामील होत होते। माझ्याशी कमी अधिक प्रमाणामध्ये फोनवर बोलत होते, परंतु या पहिल्यापासून आत्तापर्यंतच्या सर्वच महामुक मोर्चांना कुठेही व्यक्तिगत किंवा संघटनात्मक लीडरशिप नाही, नेतृत्व नाही, हे सर्व समाजाचे मोर्चे आहेत। त्यामुळे तिथे कुठल्या नेतृत्वाची गरज नव्हती आणि ती असू नये ही माझी जी काही 25 वर्ष इच्छा होती की समाजाने स्वतःहून स्वतःचे प्रश्न सोडवले पाहिजेत, त्याची सुरुवात झाली। याचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि आपण जर इथे असलो तर कारण नसताना एखाद्या वेळेस लुडबुडही होऊ शकते, लोक आपल्याला पुढे आणू शकतात, तेही मला टाळायचं होतं। आणि माझ्याशिवाय किंवा कोणाच्याही शिवाय समाज आपले स्वतःचे प्रश्न सोडवू शकतो, ही मराठा समाजासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि इतरांसाठी सुद्धा प्रेरणादायी आणि आदर्शवादी एक नवी विचारधारा पुढे आलेली आहे, त्याचं मी स्वागत करतो। अमेरिकेत मी काहीच करत नव्हतो, अशातलाही काही भाग नाही, संपर्कातही होतो। वेगवेगळी काय काय चाललेलं आहे हे तुमच्या महाराष्ट्राहून आणि इतर चॅनलवर मी पाहत होतो। त्यामुळे जे काही आत्तापर्यंत झालेलं आहे ते व्यवस्थित झालेलं आहे, ते पुढे टिकावं एवढीच माझी अपेक्षा आहे। प्रश्न असा आहे की तुम्ही, मला जोपर्यंत आठवत आहे, साधारणतः लेट 80s मध्ये तुम्ही या कार्याला सुरुवात केली। होय होय। आधी टीकाकार असंही म्हणतात की ऑफिसर्स लॉबी एकत्र आली मराठा सेवा संघाच्या बॅनरखाली, त्यानंतर मग मराठा सेवा संघ हा बराच वाढला, विदर्भातून तो मराठवाड्यात आला, संभाजी ब्रिगेड आलं, जिजाऊ ब्रिगेड आलं आणि बघता बघता आज हेडक्वार्टर पुणे झालेला आहे। इतक्या 30 वर्षांच्या काळात जे जमलं नाही तेवढी गर्दी आज मराठा समाजाची रस्त्यावरती पाहून तुम्हाला काय वाटतंय? हे जे यश आहे किंवा लोक जे स्वयंस्फूर्तीनं स्वयंप्रेरणेनं रस्त्यावरती येत आहेत, गरीब श्रीमंत सर्वच मोर्चामध्ये आलेले आहेत, तर हे कशामुळे झालं? यामध्ये एक सामाजिक जी काही सुप्तावस्था होती ती जागृत झालेली आहे, हे तर आपण कधीही नाकारू शकत नाही। प्रत्येक व्यक्ती असो, कुटुंब असो, अंतिमतः समाज असो, हा नवनवे मार्ग, नवनव्या दिशा आणि विकासाच्या प्रगतीच्या अंगाने पुढे जाण्याचा आपापल्या परी प्रयत्न करत असतो। मराठा सेवा संघासह अनेक ज्या काही सामाजिक प्रबोधनाच्या संघटना होत्या, संस्था होत्या, किंवा मराठा समाजाकडे जी काही चालत आलेली एक प्रबोधनाची परंपरा होती, जी छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊंचा काळ घेतला आपण तर अगदी शाहू महाराजांपर्यंत येते, त्याशिवाय सत्यशोधक आणि इतर ज्या काही एक पुरोगामी म्हणून आपण ज्याला म्हणतो, जसा विदर्भाचा विषय काढला, डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या सारखा एक विषय असेल, ह्या लोकांनी जे काही प्रबोधन केलेलं होतं, मराठा सेवा संघाने त्यात थोडीफार भर टाकलेली असेल, त्या माध्यमातून जो काही दबलेला, पिचलेला, गांजलेला, थोडासा रंजलेला एक वर्ग होता, तो वर्ग या माध्यमातून पुढे आलेला आहे आणि त्यांनी स्वतःचं जे काही मागासलेपण आहेत ते खुलेआम स्वीकारलेलं आहे। आज जागतिकीकरणामध्ये असेल, उदारीकरणामध्ये असेल, नव्या 21व्या शतकामध्ये IT ज्याला आपण ज्ञानसंपदा म्हणतो त्या क्षेत्रात असेल, आज मराठा युवक असतील, अगदी बालक असतील, स्त्रिया पुरुष असतील, म्हातारे असतील, हे सगळे बाहेर आलेले आहेत आणि आपल्या न्यायी हक्कासाठी, अधिकारासाठी ते मागणी करत आहेत। त्यामुळे सर्वच समाजाचं हे एक सामूहिक अशा पद्धतीचं योगदान आहे असं मी स्वतः त्याला मानतो। सामूहिक पद्धतीचं योगदान जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा अनेकांना असं वाटतं की ही जी सकल मराठा टर्म आहे ती हिट झाली आहे। या सकल मराठाच्या अंडर
सर्वच मग मराठे असतील, कुणबी असतील, देशमुख असतील, पाटील असतील, सर्व एकत्र आलेले आहेत. हेच या मोर्चाचं यश आहे. सकल मराठा हा काही नवीन शब्द आहे किंवा नवीन पहिल्यांदाच वापरला जातो अशातला काही भाग नाही आहे. सुरुवातीच्या प्रश्नामध्ये त्याचा जो उल्लेख आपण केला की मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सर्व लोकांना एकत्र आणण्याचा, आणि जसं विदर्भामध्ये त्याची सुरुवात झाली, मी स्वतः कुणबी आहे तसा विदर्भाचा जर म्हटलं तर, आणि विदर्भामध्ये एक DMKP नावाचा शब्दोच्चार होतो. त्याच्यामध्ये D म्हणजे देशमुख, M म्हणजे मराठा, K म्हणजे कुणबी आणि P म्हणजे पाटील. हे जे काही सर्वजण आहेत आणि इतर ज्या काही पोट जाती आहेत या सर्वांना मिळून सकल म्हणजे मराठा कोण हा वाद आता मला यावेळेस कमी जास्त कारण असताना चर्चेत यायचा नाही आहे. परंतु याच महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी कुणबी, मराठा, पाटील, देशमुख वाद चर्चेला घेत असताना अशी काही संज्ञा वापरलेली आहे किंवा वाक्प्रचार वापरलेला आहे की कुणबी माजला पाटील झाला, पाटील माजला देशमुख झाला, देशमुख माजला मराठा झाला, आणि मराठा माजला राजपूत झाला, सिंह झाला, अशा पद्धतीने, आणि पुढे ब्राह्मण झाला. म्हणजे हे जे काही एक वर्गीकरण करत गेलेलं आहे. तर आज जसं एकाच घरातली 4 मुलं असतात, एखादा शेती करतो, एखादा उद्योग करतो, व्यवसाय करतो, नोकरी करतो, त्या अंगाने बघितलं तर जो मागे राहतो तो अप्रगत असतो, परंतु त्यांचं जे रक्ताचं सामायिक नातं असतं ते कधीच तुटत नाही. आणि त्यामुळे सकल हा शब्द हा सर्वांना धरून होता. पूर्वीचा जो सकल होता, खूप जास्त नाही, 100-400 वर्षामागे गेलो आपण तर महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती ही सकल मराठामध्ये यायची. आजही महाराष्ट्राबाहेर 21व्या शतकामध्ये सुद्धा महाराष्ट्रातली जी कोणी जाती धर्माची मंडळी असतील, अगदी मुसलमानांसह, त्यांना बाहेरचा सगळाचा समाज, बाहेरचे सर्वच सर्व राज्य आणि इव्हन परदेशामध्ये मराठा म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे सकलचा अर्थ सर्व समावेशक असा तो शब्द आहे. आणि सकल या अंगाने मराठवाड्यामध्ये जवळपास 7-8-10 वर्षापासून सकल मराठा संमेलन सतत भरत आहेत. औरंगाबादमध्ये सुद्धा भरलेलं आहे. ज्या लोकांनी हे मराठा क्रांती महामुख मोर्चाचं आयोजन 9 ऑगस्टला पहिल्यांदा केलं, त्याच लोकांनी सकल मराठा संमेलन हे औरंगाबादमध्ये घेतलेलं. त्याच्यामुळे सकलचा अर्थ आम्ही सर्व एक आहोत, होतो आणि राहावं, ही या सकल मराठा महामुख मोर्चांची इच्छा आहे. आणि इतर सर्व समाज घटकांनी त्याचा आनंदाने स्वीकार करावा, त्याचं स्वागत करावं, सोबत घ्यावं, सोबत यावं, सोबत राहावं आणि वाटून घ्यावं, एवढी माझी एक नम्र विनंती आहे. तुम्ही आता सकल मराठाचा जो अर्थ सांगितला, त्याच्यातच वादाची बीजंसुद्धा आहेत. म्हणजे कशी, मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर विदर्भातले खास करून जे कुणबी समाज आहे त्यांना 27% OBC आरक्षण मिळालं. आता कुणब्यांचाच मोठा भाऊ धरूया, 96 कोळी मराठे असं म्हणूया, त्यांना आरक्षण नाही आहे. बरोबर. आता जर का आरक्षण जे मराठे ज्यांना नाही आहे त्यांना मिळवून घ्यायचं असेल तर काय झालं पाहिजे? कारण सरकारनं दिलेलं 16% आरक्षण राज्यातल्या शैक्षणिक संस्था आणि राज्यातल्या सेवा भरतीमधलं हे कोर्टात फसलेलं आहे. मुळात मंडल आयोगाची अर्धवट माहिती किंवा त्याच्याबद्दलची परिपूर्ण माहिती मराठा म्हणून घेणारा पूर्ण नाही तर काही वर्ग, काही संघटना यांना होऊ शकली नाही. आजपासून 30 वर्षापूर्वी मराठा समाजातल्या काही कुटुंबांमध्ये, समाजामध्ये कदाचित अहंगंड असेल, आरक्षणाबद्दलची काही थोडीशी एक चुकीची संकल्पना त्यांच्या डोक्यात बसलेली असेल, ती त्यावेळेसची चूक झाली असं गृहीत धरून त्यांनी जर काही विरोध केला असेल तर तो सोडला पाहिजे. मी स्वतः सुरुवातीला सांगितलं, मी कुणबी आहे आणि मराठा सेवा संघाचा संस्थापक आहे. कुणबी समाजाचा सरसकट विरोध आहे अशातला बिलकुल भाग नाही. काही संघटना, प्रत्येक समाजामध्ये 10-10, 5-5 संघटना आहेत. म्हणजे OBC संघटना म्हटलं तर OBC संघटनांमधले सुद्धा खूप संघटना आहेत. त्यातल्या खूप संघटना मराठा समाजाला OBC मध्ये घ्यावं या विचाराचे आहेत. मुळात आरक्षण द्यायचं झालं तर SC, ST किंवा OBC या 3च घटकामध्ये देता येतं. SC, ST मध्ये मराठा समाज येत नाही, त्यामुळे एकमेव मार्ग ओपन आहे तो फक्त OBCचा. आणि कुणबी मराठा, मराठा कुणबी हा खत्री आयोगाने दिलेला जो काही एक अहवाल होता त्यावर आलेला आहे. आता कुणबी आणि मराठा, मराठा आणि कुणबी हे ज्यावेळेस संयुक्तपणे वापरल्या जातात त्याचा अर्थ नवरा बायको, राम सीता हे जसे जोड शब्द येतात
तसे दोन्ही शब्द एकमेकाशी जोडलेले आहेत. त्यामुळे मराठ्यांना सुद्धा सरसकट केवळ ओबीसी आत्ताच्या असलेल्या 52%मध्येच घ्यावं ही आमची 91 पासूनची मागणी आहे. आणि खत्री आयोग असेल, बापट आयोग असेल, सराफ आयोग असेल, सराफ आयोगाकडे उशिरा का होईना परंतु या आयोगांकडे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा की करू नये हा प्रश्न 100% होता. त्यामुळे त्यावेळेससुद्धा ओबीसीमध्ये असलेल्या 27%मध्ये 27 नंतर आलं 97मध्ये सबरवाल जो निर्णय आला आणि सबरवालनी काही निर्देश दिले त्यावर आधारित मला तारीख एक्झॅक्टली सांगता येणार नाही पण बहुतेक 17 ऑक्टोबर 97 किंवा 98ला माननीय दिवंगत गोपीनाथ मुंडे, अण्णा डांगे वगैरे ह्या लोकांनी त्याचं जे कॅटेगरायझेशन केलं आणि ओबीसीमध्ये पुन्हा विशेष प्रवर्ग वगैरे जाती निर्माण केल्या. त्यावेळेसच आमचा आग्रह होता की हा समावेश करावा पण काही कारणाने झालं नाही. तुम्हाला असं म्हणा जेव्हा वंजाऱ्यांचा समावेश झाला त्यावेळेस बरोबर आहे की त्यावेळेससुद्धा मराठा हा घ्यावा त्यामध्ये त्याच्यावर चर्चासुद्धा झाली. परंतु नंतर मुंडे साहेब म्हणाले की साहेब मला काही त्या भानगडीत पडायचं नाही, तुमचे कोणी लोक आग्रह करत नाहीत, त्यामुळे मराठा समाजासाठी वेगळा तुमच्या पद्धतीने तुम्ही तो प्रयत्न करा, आम्ही त्याला मदत करू. पुढे ते काही कारणाने झालेलं नाही. सहज बापट आयोग जो आहे बापट आयोगाचा अर्धवट अभ्यास झालेला आहे. बापट आयोगाचे 6 सदस्य होते त्यापैकी पहिले सदस्य धुळ्याचे भामरे सर त्यांनी ते गेले. त्याच्यानंतर उरले फक्त 5 सदस्य आणि 1 अध्यक्ष. 5 सदस्यांनी महाराष्ट्रभरामध्ये फिरून जो पाहणी अहवाल तयार केलेला आहे जो प्रसिद्ध झालेला आहे या 5 पैकी 3 सदस्य डॉक्टर अनुराधा भोईटे, डॉक्टर देवगाकर आणि डॉक्टर देशपांडे या तिघांनीही मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करावा अशी पाहणी अहवालाची त्याची सगळी मांडणी आहे. 2 सदस्यांमध्ये गायकवाड आणि डॉक्टर गोसावी ह्यांची मतं थोडीशी संमिश्र आहेत पण एकदम विरोधातली नव्हती. परंतु या पाहणी अहवालाकडे दुर्लक्ष झालं. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या अंगावर कपडे नाहीत, ती उपाशी आहे हे फोटोत सगळं स्पष्ट दिसत असतानाही त्याच्यावर पांघरून टाकण्यात आलं. मला थोडंसं वाईट वाटतं की शेवटच्या 4 महिन्यामध्ये त्या डॉक्टर रावसाहेब कसबे सरांचा समावेश झाला. आम्हाला आनंद झाला की आज डॉक्टर रावसाहेब कसबेंच्याकडे या चालू काळातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवळपास त्यांचंच काम किंवा त्यांचीच आजची प्रतिमा या अंगाने सर्व समाज आम्हीसुद्धा बघत असताना त्यांचा समावेश झाल्यानंतर मतदान झालं. त्या मतदानामध्ये त्यांनी एकही सभा आयोजित केलेली नव्हती, अटेंड केलेली नव्हती, पाहणी अहवालामध्ये सहभाग दिलेला नव्हता, तरीसुद्धा त्यांनी विरोधी मतदान केलं. वास्तविक 5 सभासदांनी जे पाहणी अहवाल केलेले आहेत त्याच्यामध्ये तिघांचा पूर्णपणे सकारात्मक मराठा समाजाला ओबीसीत घ्यावं असा अहवाल होता. मतदानाच्या दिवशी डॉक्टर अनुराधा भोईटे काही कारणाने परदेशी किंवा परगावी गेलेल्या होत्या. त्यामुळे ती बैठक जी आहे अध्यक्षांना सर्वांच्या सोयीने जेणेकरून सगळेचे सगळे सभासद हजर राहतील अशी जर व्यवस्था केली असती तर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये असलेल्या 52%मध्ये सरसकट समावेश करावा अशी मागणी 4 विरुद्ध 2 मतांनी स्वीकारल्या गेलेली असती. तर ते झालेलं नाही. त्यामुळे माझं पुन्हा एकदा तेच म्हणणं आहे की आयोगाने पुन्हा त्याचा अभ्यास करावा. जा 16%चा विषय निघालेला आहे, राणे समितीने जे दिलेलं आहे हे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाने किंवा कोणी म्हटलं तरी आज असलेल्या 52%मध्ये ते समाविष्ट होऊ शकत नाही कारण की ते आर्थिक निकषावर आधारित आहे आणि ते घटनाबाह्य आहे हे आम्हाला सुद्धा मान्य आहे. त्यामुळे जर हे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर पुन्हा एकदा तातडीने का होईना काही राणे समितीचा डेटा असेल, काही जुना डेटा असेल, बापट समितीचा डेटा असेल. आज सध्या परिस्थिती दुर्दैवाने अशी आहे की महाराष्ट्र राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ जरी म्हणत असलं तरी ते अर्धवट सांगतायत. ओबीसीमध्ये आरक्षण देऊ आणि असलेल्या 52%मध्ये देऊ हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग हे जे एकमेव इन्स्ट्रुमेंट आहे आरक्षण देणारं ओबीसीचं
ते महाराष्ट्रामध्ये अस्तित्वातच नाही आहे. सराफ आयोग संपल्यानंतर नवीन आयोगाचं पुनर्गठन करणं जे गरजेचं होतं, आणि पुनर्गठन करूनही न्यायिक आयोग म्हणल्यानंतर न्यायिक आयोगाच्या अध्यक्षापासून सभासदाचं जे काही अत्यंत ज्याला आपण काय म्हणू की 100% कोण्याही बाजूने पूर्वग्रह दूषितपणा नसणारं जे काही आयोगाच्या सदस्याचं न्यायिक भावना जतन करणारं न्यायालयीन जस्टिफायबल ज्याला म्हणतो असं, आणि ज्युडिशियल जे काही त्याचं एक आचरण लागतं, अभ्यास लागतं, कर्तृत्व लागतं, ते शोधणं गरजेचं आहे. आणि एकमेव हे आयोगच फक्त जर महाराष्ट्र सरकारची प्रामाणिक इच्छा असली तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेऊ शकतो. जसं जस्टिस पी सावंत म्हणाले तसंच तुम्ही म्हणताय की राज्य सरकारनं राणे समितीच्या अहवालावर आधारित जे 16% आरक्षण आर्थिक निकषावर दिलेलं आहे ते घटनाबाह्य आहे. मग जे घटनाबाह्य आहे, जे हायकोर्टात टिकणारच नाही, त्यासाठी आता नवं अफिडेव्हिट राज्य सरकार 13 ऑक्टोबरला सादर करत आहे हायकोर्टामध्ये. मग अशा वेळी जिथं हरलेली बाजू पुन्हा लढण्यात काय पॉईंट आहे, असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. मग तुम्ही थेट विरोध का करत नाही? नाही, आम्ही कसं होतं की मराठा सेवा संघाच्या पुरता प्रश्न असेल तर आम्ही 16%ला विरोध केलेला होता. त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस हे GR निघालं त्यावेळेस लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कोल्हापूरला संभाजी ब्रिगेडने जाहीर कार्यक्रम घेतला आणि त्यावेळेस सुद्धा सांगितलं की ढोल बजावण्यात काहीच अर्थ नाही, हे 100% विरोधात जाणार आहे, हे टिकणार नाही. कारण की पूर्वी जे 10% आरक्षण होतं ते सुद्धा याच पद्धतीचं होतं, EBC किंवा नाव त्याचं वेगळं असेल तरी. त्यामुळे 14, 15, 16 राज्यघटनेच्या या सर्व कलमांचा सविस्तर बोलण्यासारखं नाही. जरी महाराष्ट्र सरकारने त्याचा अवलंब करायचा झाला तरी त्याला विधानसभा, लोकसभा, राज्यसभा ह्या माध्यमातून जाऊन राष्ट्रपतीच्या माध्यमातून त्याचा 9व्या परिशिष्टामध्ये विशेष करून उल्लेख केल्याशिवाय ते लागू होणार नाही. दुसरी गोष्ट, आमचा विरोध त्याला यासाठी आहे की हे फक्त राज्य सरकारचं एका आर्थिक सवलतीपुरतं आरक्षण असल्यासारखं आहे. ते काही OBC म्हणून त्याला दर्जा नाही, आणि OBC म्हणून दर्जा असल्याशिवाय राज्याच्या जरी काही गोष्टी सवलती मिळाल्या तरी केंद्र सरकारच्या ज्या सवलती आहेत त्या फक्त SC, ST आणि OBCला लागू आहेत. त्यामुळे OBCमध्ये मराठा समाजाचा समावेश झाल्याशिवाय मराठा समाजाच्या नावाने केंद्र सरकारच्या UPSC किंवा इतर ज्या काही अखिल भारतीय बँकिंगच्या सर्वच सवलती असतात त्या मराठा समाजाला मिळणार नाहीत. आणि म्हणून आमचा आग्रह आहे की काहीही करून मराठा समाजाला OBCमध्येच घ्यावं, आहे त्यामध्येच घ्यावं. आणि आज OBC समाजाचा जो काही विरोध आहे हा सर्वांचाच आहे अशातला बिलकुल भाग नाही. मग तुम्ही म्हणालात तसा विदर्भातल्या किंवा कोकणातल्या कुणब्यांचाही सरसकट विरोध आहे अशातला काही भाग नाही. मी 25 वर्ष काम करतो, त्याच्यामध्ये जातो आहे. आणि घरातल्या घरात सुद्धा काही लोकांचे विरोधी मतं असतात. विरोधी मतं असणं ह्या गोष्टी वेगळ्या आहे. आणि कोणाला काय वाटतं याच्यापेक्षा मंडल आयोगाच्या वेळेसचे जे काही निकष होते ते 30 वर्षामध्ये पार बदलून गेलेले आहेत. आता सामाजिक मागासलेपण आणि पुढारलेपण हे तुमच्या घरामध्ये TV आहे की नाही, तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे की नाही, तुमच्याजवळ iPad आहे की नाही याच्याशी निगडीत झालेला आहे. शिक्षणाचा अर्थ तुम्ही कॉम्प्युटर न वापरणे म्हणजे निरक्षर असं झालेलं आहे. ह्या सगळ्या बाबींचा विचार जर केला तर राणे आयोगाला जे आम्ही स्वतः एक निवेदन दिलं होतं त्यामध्ये म्हटलं होतं की मराठा समाजावरचे जे आक्षेप आहेत की मराठा समाज हा जमीनदारी आहे, सरंजामी आहे, साखर कारखाने असं करतो, महिलांवर अन्याय अत्याचार करतो, लग्नाचे मुलीचे वय 18 असताना बालविवाहाचा हे करतो, स्त्रियांवर शिक्षणबंदी वगैरे वगैरे जे काही सरंजामी आउटडेटेड झालेल्या अगदी परंपरावादी सनातनी परंपरांचा अत्यंत अभिमानी आणि आचरणवादी मराठा समाज आहे. हे ज्यावेळेस आक्षेप मराठा समाजावर येतात ह्याचा अर्थ जर तुम्ही मानवशास्त्रीय अंगाने याचा अभ्यास केला आणि विश्लेषण केलं तर मराठा समाज हा रानटी समाज आहे असं दिसतं. आणि रानटी विचारधारा, रानटी आचरण करणारा 21व्या शतकातला मराठा समाजाला बार्बरिझम म्हणतो आपण, त्याचा जर विचार केला तर शेड्यूल ट्राईबपेक्षाही कुठल्या तरी वर्गामध्ये त्याचा समावेश करावा. हे तुमचं मत झालं, पण अनेक टीकाकार असे म्हणतात की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही,
तो आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल, पण तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही असं ठामपणे सांगतात. त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय उत्तर आहे? कसं आहे, सामाजिक शैक्षणिक मागासलेपण हे ठरवण्यासाठी आर्थिक बाबी ही सुद्धा खूप गरजेची आहे. म्हणजे तुमचं घर कसं आहे, तुमचं बाकीचं आचरण कसं आहे, तुमच्या अंगावरचे कपडे लत्ते कसे आहे वगैरे. जे बापट आयोगामधले जर तुम्ही पाहणी अहवाल वाचले तर त्यावेळेस पाहणी अहवालातल्या सदस्यांनी असं म्हटलेलं आहे की लातूर जिल्ह्याचे तिथले मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्यावेळेस होते की लातूर शहरामधल्या मराठा समाजाची घरं पाहिल्यानंतर मला काही सुचेना. जे मुख्यमंत्र्याच्या गावातली ही परिस्थिती म्हणजे सामाजिक राग किंवा त्यांच्या अंगावरचे कपडे लत्ते, त्यांचं शिक्षण हे सगळं पाहिल्यानंतर अगदीच काही आहे. त्यामुळे मंडल आयोगाने 78-77 मध्ये लावलेले निकष जे आहेत आज असे पाहिजेत की आजचा मराठा जो गरीबातला गरीब मराठा आहे तो चांगल्या RCC घरात राहतो का, त्याच्या घरामध्ये सगळ्या सुखसुविधा आहे का, TV फ्रीज वगैरे वगैरे वीज आहे का, किमान त्याच्या मुलासाठी शाळेत जाण्यासाठी महाविद्यालयात जाण्यासाठी त्याच्याजवळ iPhone असेल, iPad असेल, नसेल तर स्मार्टफोन वगैरे हे सगळ्या बाबी आहे का, त्याच्या घरामध्ये इंटरनेटचं कनेक्शन आहे का, वायफाय फॅसिलिटीज आहेत का, हे सगळं गेलेलं आहे. आणि याचा जर विचार केला तर मी राणे आयोगाला माझं निवेदन दिलेलं होतं की जर तुम्ही आजच्या काळामध्ये इतर OBC समाजाकडे असलेल्या सुविधा आणि मराठा म्हणून OBC दर्जा नाकारलेल्या समाजाची थोडीशी तुलना केली तर आपल्या असं लक्षात येईल की राहणीमान असेल, सामाजिक शैक्षणिक पुढारलेपण असेल, यामध्ये मराठा समाज या OBC घटकातील अनेक घटकांच्या तुलनेमध्ये खूप मागासलेला आहे. याचं कारण असं आहे की बहुतांशी मराठा समाज ग्रामीण भागामध्ये राहतो. हा एक भाग नाही तर तो शेतीशी निगडीत आहे. आणि ज्यांच्याजवळ शेती होती, मराठा कुणब्यांच्या डोक्यामध्ये एक घातलेला आहे की माय विकाव पण शेती विकू नये. परिणामी तो घर सोडू शकला नाही, गाव सोडू शकला नाही. इतर समाज परिस्थिती बदलली, त्यावेळेस त्यांना गमवायचं काहीच नव्हतं. तो सहजासहजी गावगाड्या बाहेर पडला आणि बाहेर उपलब्ध असलेल्या नवीन नवीन सामाजिक शैक्षणिक आर्थिक सगळ्या सुविधांचा तो लाभधारक ठरला. हा गावगाड्यामध्येच राहिला आणि आज त्याला आपण गावगाड्यामध्ये राहून फसल्याची भावना निर्माण झाल्यामुळे तो जर ह्या जाळ्यातून बाहेर पडून नवीन दिशेने येत असेल आणि पुढे जात असेल तर मला असं वाटतं की पुढच्या 10-20 वर्षामध्ये SC ST OBC हा मराठा समाज जर एकत्रितपणे संघटित होऊन जो सकल अपेक्षित आहे आपल्याला तो जर पुढे आला तर समाजामध्ये एकमय समाज म्हणून जे महात्मा ज्योतिबा फुलेंना अपेक्षित होतं की सगळी मंडळी आर्थिकदृष्ट्या एका उंचीवर येतील अशातला काही भाग नाही आहे, परंतु किमान सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर जर ते एकत्र आले तर मराठा समाजही त्यामध्ये येईल. आणि एक ओझरता उल्लेख ज्या नचिपन समितीचा अहवाल सर्वांनी स्वीकारावा आणि 50-52% टक्केवारी 75 किंवा 80 पर्यंतही न्यावी. हे जर व्हायचं असेल तर मराठा समाज हा OBC मध्ये गेला तर सर्व मिळून हा लढा लढण्यासाठी सोपं होईल. आणि जे सामाजिक अभिसरण व्हावं, एकत्र यावं, एका ताटात जेवावं, यासाठी मराठा समाजाची अपेक्षा होती. आज सर्व OBCने स्वागत केलं पाहिजे की स्वतःला सरंजामी वगैरे वगैरे म्हणून जो काही तुम्ही ओळखता म्हणणारा समाज, कुणब्यांची सुद्धा कधी काळी कदाचित हेटाळणी करणारा मराठा समाज स्वतः मराठा मी कुणबी आहे, मी OBC आहे हे सांगायला तयार झालेला आहे. आणि जो कुणबी स्वतः न्यूनगंडामध्ये दबलेला होता तो मराठा म्हणून उभा राहतो आहे. इतर OBCचे घटक पुन्हा उभे राहत आहेत. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि सगळीकडे, मराठवाडा जरी सोडला तरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातींचे उल्लेख मराठा माळी, मराठा तेली, मराठा धनगर, मराठा महार, मराठा चांभार, मराठा कुंभार असे होते. त्यामुळे मराठा ही मूळ जात धरली तर या सगळ्या पोट जाती होत्या. मंडल आयोगाने आमच्यामध्ये ही जी विभागणी केलेली आहे काही का होईना ती पुन्हा एकत्र आणण्यासाठी या मराठा समाज क्रांती महामुख मोर्चांचा निश्चितपणे आपण उपयोग करू शकतो असं माझं मत आहे. पुन्हा तोच प्रश्न, सध्याच्या 27% OBC कोट्यामध्ये मराठ्यांचा समावेश झाला पाहिजे असं तुमचं मत आहे. होय. पण आता जे OBC नेते बोलतायत
जाहीरपणे ते हेच सांगतायत की आमच्या एक्झिस्टिंग कोट्याला ओबीसीच्या धक्का न लावता तुम्ही मराठ्यांना जे द्यायचं ते द्या आणि तुम्ही म्हणताय की आम्हाला 27%मध्येच घ्या. मग हे कसं काय? मग सरकारनं मार्ग काढायचा कसं? कसं होतं की द्या प्रश्न आज काय म्हणतात, मी म्हटलं की खत्री आयोग असेल, बापट आयोग असेल, यांच्यासमोर प्रश्न काय होता, मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसीमध्ये करावा आणि तो असणाऱ्या 52%मध्येच व्हावा. म्हणजेच त्याच्याकडे जे काही सध्या आपल्याकडे 32% आहे त्या 32%मध्ये व्हावा. 50ची मर्यादा आपणही 2%नी वाढवलेली आहे. दुसरी गोष्ट, काही संघटना नको म्हणतात, काही संघटना म्हणतात. ते काय म्हणतात ह्याच्यापेक्षा पाहणी अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने पाहणी करावी, त्याचा समावेश करावा. आज तरी राज्य सरकारला असणाऱ्या ओबीसी घटकामध्ये मराठा समाजाचा समावेश करणे आणि केंद्र सरकारकडून जर गरज पडली तर जी टक्केवारी आहे ती वाढवण्यासाठी राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये जसा मागासवर्गीयांना क्रिमिलेअर वगैरेचा एक सवाल आला होता, सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर पुन्हा, किंवा ते सायरा बानू की कोणाचं एक ते मागे सायराबानू कुठली तरी शहाबानूचं एक प्रकरण आलं होतं, त्यावेळेस जसं केंद्र सरकारने विशेष राज्यघटनेमध्ये बदल केले तसं राज्यघटनेमध्ये बदल होईल ना. पण सामाजिकदृष्ट्या ओबीसीतल्या काही घटकांना काय वाटतं, याच्यापेक्षा मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतल्यानंतर ओबीसींचा लढासुद्धा जास्त तीव्र करता येऊ शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळे सत्य काय आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतो की कोणाला काय वाटतं याच्यापेक्षा सत्य काय आहे ते झाकून ठेवू नये. आणि अगदी बरोबर, तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा छेडला. आता तुम्ही ज्या बापट आयोगाचा फियास्को झाला म्हणता, बरोबर आहे, तेव्हा सत्ता कोणाची होती? काँग्रेस राष्ट्रवादीचीच होती. त्या काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मेजॉरिटी हे मराठा नेतेच होते. मग तेही काही अंशी त्याला जबाबदार नाहीत का? 100% आहेत. पवार देशमुख हे नेते जबाबदार नाहीत? 100% आहेत. याचं कारण असं आहे की आज जी ओबीसीची किंवा इतर समाजाची भूमिका आहे, कदाचित थोडासा त्यामध्ये राजकीय भाग असेल, पण सातत्याने जे झालेलं आहे, मराठा यशवंतराव पासून ते आतापर्यंतच्या सर्व नेत्यांनी एक भूमिका घेतलेली होती. कदाचित त्यांना वाटत असेल ते, जसं अनेक जण म्हणतात की 160-70 जी घराणी आहेत त्या तुलनेत किंवा त्या पारड्यामध्ये मराठा समाज मोजला जातो, त्या अंगाने कदाचित त्यांनी शेवटच्या घटकापर्यंतच्या सामाजिक शैक्षणिक काही ज्या काही मागासलेल्या अवस्था असतील त्याच्याकडे कानाडोळा केला म्हणा, किंवा इतर समाजाला आपण जास्त वेटेज द्यावं. विशेषतः याच्यासाठी कारणीभूत गजानन त्र्यंबकराव माडखोलकरांचा जो प्रश्न आहे तो जास्त कारणीभूत आहे की मराठा की मराठी, मराठे हे मराठी नाहीत का? उलट मराठी कोण, मराठा कोण? जो मराठी मातृभाषा घेऊन जन्माला आलेला आहे, महाराष्ट्रात राहतो, तो मराठा. असं असतानाही मराठा आणि मराठी वाद करून जो काही वाद निर्माण केला त्याचा परिणाम असा झाला की मराठे राज्यकर्ते हे थोडे बॅकफुटवर गेले, न्यूनगंड त्यांच्यामध्ये निर्माण झाला. सर्वसमावेशक ही भूमिका घेत असताना एक आमच्या वराडामध्ये म्हणा किंवा इव्हन नगर जिल्ह्यामध्ये हे आहे की घरची नागडी आणि बाहेरची लुगडी, या मानसिकतेमध्ये मराठा राज्यकर्ते वागले. याचा अर्थ त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं हे त्यांचं अज्ञान होतं, किंवा त्याच्यापासून त्यांनी थोडीशी ती जी भूमिका घेतलेली होती ती चुकीची आहे. त्या अंगाने त्यांचं दुर्लक्ष झालं म्हटल्यापेक्षा त्यांचा अभ्यास कमी पडला. त्यांनी बापट आयोगाचा योग्य त्या पद्धतीने अभ्यास करून निर्णय घेतला नाही. याच्यामध्ये एक भयगंड निश्चित होता, परंतु समाजाचा तेवढा रेटा नव्हता हे सुद्धा नक्की आहे. त्याच्यामुळे मराठा राज्यकर्त्यांनी ही भूमिका घेणं गरजेचं होतं. त्या पद्धतीचं पत्र आम्ही सुद्धा दिलेलं होतं आणि त्या पद्धतीने अशोक चव्हाण असतील, विलासराव असतील यांच्याबरोबर वाटाघाटीसुद्धा झाल्या. ते गंभीर नव्हते हे मात्र मला सुद्धा खेदाने नमूद करावं लागतं. आता समाजाचा रेटा आहे, होय, रस्त्यावरती समाज उतारलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मोर्चाविषयी बोलतायत. एवढंच नाही तर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी सरकारची भूमिका मांडतायत. तुम्हाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर विश्वास आहे की ते समाजाला आरक्षण देतील? प्रश्न हा व्यक्तिगत नाही आशिष देवेंद्र फडणवीस का कोण आहे ते, परंतु समजा यापुरता जरी मर्यादित म्हटला तरी आज ते देऊ शकतील असं मला तरी काही चिन्ह दिसत नाही. कारण की आरक्षण देण्याचं मी आतापर्यंत जे सांगितलं, राज्य मागासवर्ग आयोग हे एकमेव इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते अस्तित्वात नाही, किंवा ते अस्तित्वात आणून तातडीने गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांच्याकडे हा प्रश्न द्यावं
इररिस्पेक्टिव्ह ऑफ पेंडिंग 16% रिझर्वेशन इन हायकोर्ट कोर्ट. त्याचा काही संबंध, ते उलट यांनी नाकारायला काही हरकत नाही, फरक पडत नाही, परंतु ओबीसीमध्ये घेण्यासाठी यांनी त्या आयोगाचं गठन करावं. दुसरी गोष्ट, याच्या महामुख मोर्चातून काहीतरी एखादा निर्णय व्हावं या दृष्टीने आजचं सरकार झिरो प्रयत्नशील आहे असं माझं स्वतःचं मत आहे. जर यांना ठीक आहे काय समस्या आहेत, कोणाशी चर्चा करावी, चर्चा करायला यावं. मुख्यमंत्र्यांची मुलाखतसुद्धा मी पाहिलेली आहे. वास्तविक लोकशाहीमध्ये मंत्रालयाच्या 6व्या 7व्या मजल्यावर बसून प्रश्न सुटत नाहीत. तुम्ही लोकांमध्ये येता, तुम्ही कोपर्डीला एक वेळेस नसते गेले तरी चाललं असेल, कोपर्डी एक निमित्त आहे. त्यापेक्षा स्वतः मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस काही प्रमुख काही लोकांना सोबत घेऊन जर 4-2 ठिकाणी मोर्चांना सामोरे गेले असते, नवी मुंबई त्यांच्याजवळ होतं, पुणे जवळ होतं, नाशिक जवळ होतं, इव्हन औरंगाबादचा सुरुवातीचा होऊन गेला असेल, सोलापूर किंवा मराठवाड्यातल्या नांदेड सारख्या ठिकाणी 4-2 ठिकाणी गेले असते, तर त्यांची प्रामाणिक अपेक्षा जी काही आहे प्रश्न सोडवण्याची ती लोकांमध्ये गेली असती. प्रत्यक्ष मोर्चेकरी जे आहेत त्यांच्याशी त्यांचा संवाद होऊ शकला असता. आज जो तोंडवळा नाही, नेता नाही, कोणाशी बोलायचं हे जे प्रश्न उपस्थित करतात, ते लोकशाहीमध्ये नेत्यांनी लोकांशीच बोलायचं असतं आणि लोक हे तुम्हाला रस्त्यावर सापडत होतं. म्हणजे एका अंगाने मी तर असं म्हणेल आशिष की देवेंद्र फडणवीस एवढे नशीबवान आहेत की एवढे महामुख मोर्चे निघात त्यांच्या कार्यकाळात निघत आहेत. 100% शांतता, 100% स्वच्छता, 100% कुठेही कोणाच्या बद्दल रोष नसणारे आणि जगामध्ये मराठा म्हणून ओळखल्या जाणारी जी अत्यंत प्रतिष्ठावान, प्रतिभावान आणि जगाला एक नवीन दिशा देणारी म्हणून ओळखल्या जाणारी जी काही एक समाजव्यवस्था आहे, त्या समाजव्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारे हे मूक मोर्चे यांना सामोरं जाऊन आणि चांगल्या मार्गाने समोरासमोर अगदी रस्त्यावर एखाद्या प्रश्नाला लोकनेता त्याचं समाधान करू शकतो, उत्तर शोधू शकतो, हे त्यांना करता आलं असतं. परंतु दुर्दैवाने त्यांना त्याचा उपयोग करून घेता आलेला नाही. त्याला पुन्हा तेच येईल की ते त्यांचं काही दुसरी वेगळी कारणं आहेत का, किंवा मग पुन्हा आता फडणवीस म्हणून तुम्ही सतत म्हणतायत, त्यामुळे त्यांची फडणवीसशी मी मराठ्यांना कसा काय जाऊन भेटू. तुमच्यावरही एक आक्षेप घेतला जातो की तुमची आधीपासूनची भूमिका ही अनेक वेळा ब्राह्मण विरोधी राहिली. त्यामुळे अशीही एक चर्चा आहे की ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून ही मराठा समाजातली खतखत रस्त्यावर येते आहे आणि हे मूक मोर्चे हे ब्राह्मण विरोधी तर नाहीत ना, अशी चर्चा. या चर्चेला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. आशिष असा आहे की ब्राह्मणवाद, ब्राह्मण्य वगैरे हे विषय काही नवीन नाही आपल्या देशाला. परंतु मराठा महामुख मोर्चाचा ब्राह्मणवादाचा किंवा ब्राह्मणांचा तसा काही संबंध नाही, ब्राह्मण विरोधी नाही. ब्राह्मण विरोधी, ब्राह्मण्यवादाविरोधी, ब्राह्मण्य समाधी भूमिका मी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून किंवा व्यक्तिगत अनेक वेळा घेतलेली आहे. आजही त्याच्यात काही विशेष फरक पडलेला नाही आणि ते त्या काळातील त्या वेगळ्या वेगळ्या प्रसंगाशी, प्रश्नाशी निगडीत असतं. त्यामुळे ते काही आज मिटलेलं आहे. तुम्ही हे मानता की परंतु फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना घालवण्याचा कुठल्याही मराठा छोट्या संघटनेचा साधा विचारही नाही. आमचं हे मुख्यमंत्री आहेत, तो एका लोकशाही प्रक्रियेतून आलेलं जो कोणी असेल त्याचा तो मान सन्मान आहे. त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे मान्य केलेला आहे आणि त्यांना हटवण्याचा मूकमोर्चे बिरचे असं काही आहे नाही. ते काही सिव्हिल वॉर थोडंच आहे. परंतु मराठा समाजाला दिलेली सगळी आश्वासनं, मराठा समाजाचा शेवटी काही का होईना या सगळ्या मूकमोर्चांचा, महामुकमोर्चांचा एक थोडक्यामध्ये साधारण जो अंदाज येतो तो असा आहे की मराठा समाजाला व्यवस्थितपणे 21व्या शतकामध्ये आणि पुढच्या कालामध्ये मान सन्मानाने जगता यावं अशी एखादी अवस्था, त्याला तुम्ही आरक्षण म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, निर्माण करून देणं ही या सरकारची लोकशाहीमध्ये ती एक जबाबदारी आहे. ती जर त्यांनी पार पाडली नाही तर जगभरामध्ये गेल्या इतिहासाच्या पानामध्ये आपण तपासलं तर जे झालेलं आहे, जर सरकारने योग्य पद्धतीने मोर्चे हाताळून मराठा समाजाला न्याय दिला नाही तर उद्या जर याचं परिवर्तन रूप एखादं सिव्हिल वॉरमध्ये झालं तर त्यासाठी मराठा महामुक मोर्चे निश्चित जबाबदार असणार नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची वेळ आलेली आहे आणि ही आरक्षण मराठा समाजाला देण्याची वेळ का आली तर त्या समाजाला घटनात्मक संरक्षण पाहिजे आणि घटनात्मक संरक्षण
हे आरक्षणामुळंच मिळू शकतं आणि त्यातही ओबीसीमध्ये जर का मराठ्यांचा समावेश झाला तो कसाही करा, आहे त्या 27% एक्झिस्टिंग कोट्यामध्ये करा किंवा ती जी आज 52% राज्यातली कॅप आहे ती वाढवून करा, पण काही करा, आरक्षण द्या अशीच मागणी होते आहे आणि खेडेकरही तीच करतायत.